राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे फूड क्रिटिक। तर आज आपण ट्राय करतोय, रिव्ह्यू करतोय आपण मोमोजचे रिव्ह्यू करतोय। तर मी एक वाव मोमोजचं पॅकेट घेतलंय आणि एक स्ट्रीटचं घेतलंय। तर मी पॅन फ्राय पण बघत होतो, पण पॅन फ्राय काही भेटला नाही। तर बेसिकली मोमोजचा हा एकच ब्रँड आहे आपल्या इंडियामध्ये, तरी बाकी जे आहेत ते स्ट्रीट फूडच आहेत। बाकी ह्या दोन मित्रांनी किंवा दोन कोण भाऊ आहेत त्यांनी स्टार्ट केलेला हा एक ब्रँड आहे, तो त्यांचा वर्ल्ड वाईड चाललेला आहे। तर आज आपण ट्राय करतो दोन्ही पण एकदा। आणि चटणी दिली आपल्याला, तर बघूया आपण ह्या मोमोज वाव मोमोज वाल्याने काय काय दिलं आपल्याला। तर आपल्याला दोन चटणी दिल्या, शेजवान चटणी दिली आपल्याला दोन, आणि हे दोन्ही पण मी व्हेजच मागवले, नॉनव्हेज नाही मागवलं। तर आपण मोमोज व्हेज मध्येच घेतलेत, हे एक फ्राईड घेतले आणि स्टीम घेतले, आणि ह्याच्यामध्ये पण सेम फ्राईड आणि स्टीम मागवले। तर हे कोणते आहेत ते पण बघूया। ओके, हे स्टीम मोमोज आहेत आणि हे फ्राईड असतील। मग हे स्टीम असला तरी फ्राईडच असणार ना। सो हे फ्राईड आहेत। तर हे जे पीस घेतले 1 2 3 4 5 हे 5 पीसचे आहेत, आणि हे 4 पीसचे आहेत। तर मला हे स्टीम मोमोज, व्हेज स्टीम मोमोज मला पडले 99 रुपीजला। म्हणजे त्यांची ऑफर होती, त्याच्यावरती मी झोमॅटोवरून ऑर्डर केलेली। तर मला हे त्यांच्या 99 रुपीजला भेटले, आणि हे मला त्यांचे 149 रुपयाला भेटले, आणि त्यांचा टॅक्स वगैरे लागून 262 च्या आसपास काहीतरी ह्या दोघांचं झालं। आणि मी स्ट्रीट मोमोज आणलेत, त्याच्यामध्ये मला फ्राईड मोमोज 4 मोमोज भेटलेत आणि स्टीम मोमोज 4 मोमोज भेटलेत। सो मला ह्या दोघांची किंमत मला 50 रुपये भेटले। जे स्टीम मोमोज आहेत ते मला 20 रुपीजला भेटलेले, आणि जे फ्राईड मोमोज आहेत ते 30 रुपीजला भेटलेले। आणि ह्याच्यावरती काहीच टॅक्स नाही लागला आणि काहीच ऑफर नाही भेटली, पण बेस्ट होतं प्राइस वाईज हे। आता आपण टेस्ट करून बघूया, कमीवाला आहे तर तेच पहिलं बघूया, ट्राय करून बघूया। हे बेसिकली छोटे आहेत ह्याच्यापेक्षा, आणि ह्याच्या आतमधली फिलिंग मला बेसिकली कोबीज दिसते, सगळं कॅबेजेस आहे। असं काही एवढं काही हे नाही, तर मसाले वगैरे आहेत, पण ते काही मसाले वगैरे काही दिसत नाही तेवढे। सो दाखवतो मी, हे फक्त कोबीज दिसते, आलं दिसतंय थोडंसं, थोडे मिरची दिसते थोडी, आणि थोडं गाजर दिसते। तर आपण टेस्ट करून बघूया। थोडा टाइम झाला आणून, थोडं त्याचं कव्हर आहे ते थोडंसं कडक झालंय। तर आपण वाव मोमोजचे आपण ट्राय करून बघूया। वाव मोमोजचे एकदम पातळ लेअर आहे, तर ते फाटले जातात हे बघा। तर मला ह्याच्यामध्ये पण सेम दिसतंय, कोबी आहे, गाजर आहे, कांदा आहे, एवढंच आहे। तर मी हे ट्राय करून बघतो, ह्याची चटणी उघडते। बेसिकली मोमोज हा सगळा चटणीवरती खेळ आहे, चटणी कोणती चांगली आहे ती। तर जी चटणी आहे आपली स्ट्रीट साईडची ती ओके आहे। बाकी त्याने आपल्याला मेव पण दिलाय, वाव मोमोजने आपल्याला मेव दिला नाही, बट मला चटणी चांगली वाटली, ती वाव मोमोजची चटणी चांगली लागली मला स्ट्रीटपेक्षा। बाकी ठीक आहे, दोन्ही पण चांगले होते। आपण एकदा फ्राईड वाले ट्राय करून बघूया, आणि मग लास्टला त्याचं रेटिंग देऊया आणि सांग। सेमच आहे त्याच्यामध्ये पण, फक्त फ्राईड केले।
हे फ्राईडवाले खूप चांगले आहेत. त्याच्यावरती त्या लोकांनी ना एक कोणता तरी एक मसाला टाकलाय, त्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट आली. सो मला हे आवडले. एकदा वाव मोमोजची आपण ट्राय करून बघूया. त्यात पण सेमच आहे, फ्राईड केले. त्यामध्ये आलं खूप लागतंय. आल्याचा फ्लेवर खूप लागतो त्याच्यामध्ये. मे बी सगळ्यामध्ये नाही, पण ह्या फिलिंग मध्ये जास्त असेल, आलं असेल म्हणून जसं लागत असेल. बट फ्राईडवाले मला स्ट्रीटवाले चांगले लागले. आणि रेटिंग द्यायचं झालं तर मीटवरचे फ्राईड मोमोज 30 रुपयात आहेत आणि खूप चांगले आहेत. बाकी वाव मोमोज तुम्ही एकाच वेळा ट्राय करू शकता, चांगले आहेत. त्याचे अजून खूप येतात त्याचे प्रकार, तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. मी सगळेच नाही आणले कारण मला दुसरे भेटत नव्हते कम्पेअर करायला. सो मला स्ट्रीट साईडला हे 2च भेटले, म्हणून मी वाव मोमोजचे पण 2च घेतले. आणि दुसरा मला कोणता ब्रँड भेटलाच नाही किंवा दुसरं कोणतं आउटलेट असं भेटलं नाही की जे मोमोज बनवतं, स्पेशली फक्त मोमोज बनवतंय असं कोणतंच नाही आहे. बाकी स्ट्रीटवरती आमच्या इथे एक आहे, ते फक्त मोमोज विकतात. सो मी त्यांच्याकडनं घेतले आणि बाकीचं हे तिथून घेतलेलं आहे. तर तुम्ही जर वाव मोमोजमध्ये ट्राय करत असाल तर हे बेसिक ट्राय करू शकता, नाही तर दुसरे तुम्ही अजून ट्राय करत असाल तर तुम्ही जाऊ शकता. तर मी फ्राईड मोमोज, स्ट्रीट साईडच्या फ्राईड मोमोजला मी 5 स्टार देतोय, कारण ते वर्थ आहेत त्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यावरती जे मसाला टाकलाय ना त्यामुळे त्याला चांगली टेस्ट आलेली आहे. बाकी वाव मोमोजचे चांगले आहेत, बट मला काही एवढे आवडले नाहीत. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की सांगा. बाकी स्टीम मोमोज मी ह्याला 3 स्टार देतो 5 आउट ऑफ. मला एवढे पण नाही आवडले. बाकी मी ह्याच्या वाव मोमोजच्या चटणीला मी 5 स्टार देईन, कारण त्याची चटणी खरंच चांगली आहे. शेजवान चटणी की मोमोज चटणी आहे ती. आणि ह्याला पण मी 3 स्टार देईन, कारण ह्याचं सगळं खूप पातळ लेअरिंग आहे ह्याची, तर आम्ही उचलताना सगळं फाटलंय, सगळं बाहेरच सगळं निघालंय ते. आणि ह्याला मी 4 स्टार देईन. ओके होतं, एवढं पण काय नाही, फक्त त्यामध्ये आल्याची टेस्ट जास्त येते मला. बाकी ठीक आहे. सो आजचा आपला टॉपिक हाच होता मोमोजचा. मोमोज ट्राय करायचे होते आपल्याला, तर आपण ट्राय केले सगळे मोमोज. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आणि प्लीज शेअर करा आणि सपोर्ट करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.